आज सायंकाळच्या सुमारास हुडको परिसरात मोबाईलची चोरी करणाऱ्या चोराला रंगेहात पकडून नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले। यापूर्वी मात्र नागरिकांनी मोबाईल चोरट्याला चोप दिल्याचे सांगण्यात येते। नागडे येथील प्रगतशील शेतकरी समाधान साताळकर यांच्याकडे कामावर असणाऱ्या परप्रांतीय मजूर बाजारासाठी येवल्यात आला असता फत्तेबुरुज नाका हुडको कॉलनी परिसरात असणाऱ्या नाल्याजवळ सदर मजूर लघुशंकेसाठी गेला असता चोरट्याने फायदा उचलत मजुराला मारहाण करीत मोबाईल हिसकावला। मात्र झटापटीत चोरट्याला देखील किरकोळ मार लागल्याने समाधान साताळकर यांनी मित्रांच्या मदतीने सदर चोरट्याचा पाठलाग करत चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। पोलिसांनी सदर मोबाईल चोरट्याकडून हस्तगत केला असून येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम केले आहे। तर चोरट्याची हिंमत वाढली असून त्यांचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी समाधान साताळकर यांनी केली आहे। एमपीचे लेबर आपल्याकडे कामाला आहे, तर हे आज काही त्यांचं धान्य वगैरे संपलं होतं, तर त्या निमित्ताने आले धान्य खरेदीसाठी। तर गंगाधर याचं आपले जे भत्तेपूर नाक्याची जी गटार आहे त्या गटारीजवळ हे वॉशरूमला येणार। वॉशरूमला गेलेलं असताना की त्यांची 2-4 माणसाची काय टोळी सक्रिय असतानाच तिथं मला असं लोकल व्यक्तींकडून कळलं की पहिले पण 10-12 मोबाईल चोरी केलेले, तर त्यांचे काय ते सापडले नाही सापडले ते माहिती नाही, कारण तो ऑन द स्पॉट आरोपी त्यांना धरला जात नव्हता। मग यांनी मला कॉल केला, मी होतो तुम्ही 5 मिनिटात तिथं आलो। तिथं आल्यानंतर घेऊ मला बोलायला मारलं, हॉस्पिटलला कडेत नाक वगैरे फुटलेलं आहे, तर तो आरोपी आम्ही पकडावला। आम्ही त्याला मारहाण नाही केली आहे, आम्ही रितसर कायद्याने पोलिसांना बोलवलं, त्यांनी बोलवलं, मॅडमकडे आणला, मॅडमनी त्याला खवाळले। मॅडम त्याला म्हणे मोबाईल आणून दे नाहीतर पण बघते, तर तिने तो मोबाईल सापडून दिला, पण आता त्याचं नाक तुटलेलं आहे। हे रोजंदारीना पोट भरणारी माणसं आहे, याची जी रोजंदारी महिना 2 महिने बुडून त्याचं कोण जिम्मेदार राहील, हे काय करायचं। तर याच्या पुढं काहीतरी त्याच्यावरती कायद्याने कारवाई करून याचं थोडंसं मदत झाली पाहिजे, ही सरकारकडून अपेक्षा आहे, ही पोलीस स्टेशन येवल्याकडून अपेक्षा आहे। धन्यवाद।